सर, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील घटनेमध्ये 5 पोलिसांना जबाबदार ठरवलेला आहे. त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे देखील मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेले आहेत. तो एन्काउंटर हा खोटा होता, तो 10वीतला पोरगाही सांगू शकत होता. तेव्हाच तत्कालीन सरकारला, अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज ही महाराष्ट्रामध्ये रॉबिनहूड इमेज करायची होती. त्यांचा आदर्श कोण आहे मला माहित नाही, पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये, कस्टडियल डेथ, हे सगळं बरोबर नाहीये. हे कायद्याचं राज्य आहे. मी आभार मानतो न्यायालयाचे की तिथनं तरी आता न्याय मिळेल. कारण का मी 7-8 वर्षामध्ये बघतोय ठाणे पोलीस हे फक्त राजकीय हस्तक म्हणून काम करतात. आणि खास करून ठाणे पोलीस, माझा हे मार्क करा, खास करून ठाणे पोलीस म्हणजे अगदी मर्डरचा आरोपी सुद्धा सोडवण्यापर्यंत मजलगिरी ठाण्या पोलिसांची. मर्डरचा आरोपी हे जर कमिशनर ऐकत असतील तर त्यांनी हा मर्डर कुठला आहे आणि पोलिसांनी कोणाला मदत केली याचा शोध नक्की घ्यावा. त्यामुळे अक्षय शिंदेला तुम्ही नाहक मारलात, कारण का तुम्हाला ह्याच्यातले मेन जे गुन्हेगार आहेत, ज्याने मेन हे बलात्कार केले, त्यांना लपवायचं. यापूर्वी देखील हायकोर्टाने सांगितलं होतं की हा एन्काउंटर म्हणता येणार नाही, ही एन्काउंटरची व्याख्या नाही. हा खूनच आहे, हा मर्डर आहे. हा मर्डर, आणि तो पण म्हणतात ना ठरवून केलेला. पोलिसांनी आदेश सुद्धा काम केलं, पोलिसांनी सांगितलं ठोका त्याला, आम्ही बघू. कायदा आमच्या हातात आहे असं जेव्हा महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना वाटायला लागले तेव्हापासून हे सगळं सुरू झालं. आणि माही उदाहरण देतो ना मी, आता तो इथे सांगतोय की मर्डरच्या आरोपीला अटक करायला गेलेल्या पोलिसांना फोन करून शिव्या घालून मागे बोलवलेलं ठाणे पोलीस आहे. वेळ आली तर त्या अधिकाऱ्याचं नावही सांगेन, फोन कोणी केला तेही सांगेन, मर्डर कोणाचं झाला तेही सांगेन. पण ही वेळ आली आहे, नाही तर हे असंच खाली गडगडत जाईल पोलीस डिपार्टमेंट. आणि मी 1000 वेळा सांगतो पोलिसांनी की राजकीय हस्तक होऊ नका. राजकीय हस्तकाचे बळी गेले 5, त्यांचे घरचे काय करतील? त्या पोलिसांची पण मला चिंता नाही. भोग केलाय ना तर भोगा. आता मुलं बाळ, आई, पत्नी, काय करायचं त्यांनी? आता कोर्टाच्या फेऱ्या मारायचा. हा एक तरी जो सत्तेत बसला जाणार आहे त्यांच्या घरी की नाही ना माझा मुलगा देतो, तो कोर्टाचं सगळं बघेल. फॉरेन्सिक टीमने एक अहवाल सादर केलाय, त्यामध्ये त्या बंदुकीवर अक्षय शिंदेचे फिंगरप्रिंट ठसे जे आहेत ते दिसत नाहीये. अरे सगळंच खोटं रचलं होतं. खोटं करत कुठे ना कुठे एवढं राहतच ना बाकी. हे फायरिंग कुठे झालं, ही गाडी कुठे थांबली, सगळं खोटं. माझ्याकडे साक्षीदार आहेत तिथे, यांनी हे सगळं बघितलं. ते माझ्या मतदारसंघात आहे. पण सध्या बोलायचं नाही ना, कारण का बोललं की बालिश आहे, असं आहे तसं आहे अशी हेटाळणी करून टोलून टाकायचं. पण आमचा एकही आरोप खोटा ठरणार नाही, गॅरंटी घ्या आमच्याकडनं. कसला जातीवाद करता त्या ह्याच्या कोण तो सैफ अली खानकडनं पकडून देणारा हा माझा कार्यकर्ता आहे. सैफ अली खानच्या ज्याने, मी म्हणत नाही तो आरोपी आहे काय ते पोलीस बघतील, त्याला पकडून दिला, तो कुठे आहे हे सांगणारा हा माझा कार्यकर्ता आहे. हा आगरी समाजाचा हिंदू आहे. त्याचं काहीतरी जातीय रंग घेऊन क्रेडिट खायला जाऊ नका. बांगलादेशचा आरोप आहे, महाराष्ट्रात राहतो कसं काय? बांगलादेशच्या आरोपींना तुम्ही कसं काय इथे ठेवलंय? सगळीकडे जात धर्म बंद करावं जरा. हाच होता पकडायला. काल तिथे किरीट सोमय्या देखील आले होते, त्यानंतर त्यांनी तिकडचे जे लेबर कॅम्प आहे त्या ठिकाणी त्यांनी बांगलादेश राजकारण सुरू झालेलं आहे. सर, आमचं म्हणणं काढा ना, त्यांना ठेवता कशाला? फक्त राजकारण कशाला करता? ठोस कारवाई करा ना. आणि पकडायला कोणी दुसरा नव्हता गेला, हाच होता तिथे. आणि हा नाही, याचा बाप माझा कार्यकर्ता होता. यांचा नाम घराचं राष्ट्रवादी काँग्रेसशी गेले 30 वर्ष संबंध आहे, स्थापन झाल्यापासून. हे पकडून दिले सगळे राष्ट्रवादीच्या पोरांनी, शरद पवारांच्या विचारांच्या. वाटतं अक्षय शिंदेची हत्या, आत्महत्या की एन्काउंटर अजूनही हत्या, निर्गुण हत्या. आणि त्याला जबाबदार पोलीस नाही, या पोलिसांच्या डोक्यात भडवणारे कोण हे शोधून काढा.
त्यांना आदेश देणारे कोण हे शोधून काढा. कोण आहे संजय शिंदे? संजय शिंदेचा रेकॉर्ड काय इन्स्पेक्टरचा? तो पत्रकारी कधी खोलात जात नाही. शोधा संजय शिंदेचं काय कारनामे आहेत, मग तुम्हाला कळेल. शोधा जरा, लोकांचे डोळे उघडतील. खऱ्या बोलक्याला वाचण्याकरिता अक्षय शिंदेचा बळी घेतला. मोरके पकडलेच नाहीत. मोरके जेव्हा ताब्यात आले, हजर झाले, हे झालं ते झालं, त्याच्यानंतर झालं ना अक्षयचं झाल्यानंतर. सर एक वेगळा प्रश्न होता. भाजपसोबत गेलं पाहिजे असं आमच्या पक्षात ठरलं होतं. जितेंद्र आव्हाड देखील यासाठी तयार होते. मात्र अजित पवारांना आधी जाऊ द्यायचं आणि मग त्यांना त्यांच्या बदनामीला सुरुवात करायची असं एका टोळीचं ठरलं होतं. या टोळीचा मुलगा जितेंद्र आव्हाड होता असं अमोल मिटकरी म्हणाले. अमोल पटकरींच्या कुठल्याही प्रश्नाला नाही उत्तर द्यायला मी तेवढा मोठा नाही. ते खूप मोठे आहेत. ते खूप मोठे आहेत.